नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात सगळ्यांना? सर्वात पहिले गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 7:30 आणि आज आहे 31 डिसेंबर आणि उद्या आहे 1 जानेवारी. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, त्या म्हणजे ॲडव्हान्समध्ये. तर मी तुम्हाला काल दाखवलं की तूर करायची आहे, तूर झाली आहे. त्याचबरोबर तुरीचं खूप नुकसान पण झाले आणि तूर जास्त म्हणजे अर्धी तूर घेतली त्या मशीनीवरती आणि अर्धी खाली चुका पाडली आहे. तर ती तूर गोळा करायची आज आम्हाला आणि 1-2 माणसं इथं ते घेतलेत. आणि त्याचबरोबर एक खोडं म्हणजे 3 खोडं तूर होती, त्यातली एक खोड्यातली तूर त्या लोकांना देऊन टाकली उगते कापायला. आणि वरच्या त्या 2 खोड्यातली होती ती तूर आम्ही गोळा करू राहिलो घरी. तर ती गोळा करणार आहे. प्लस आज 31 म्हणलं काही तर स्पेशल राहणारच आहे. त्याबरोबर हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुमची पण जर तूर असेल आणि तुम्हाला हार्वेस्टरनी करायची असेल तर थोडासा विचार करून करा, कारण त्याच्यामध्ये थोडं नुकसान होतं आहे. पण ज्याची तूर जास्त आहे त्यांनी हार्वेस्टरनी करायला काही हरकत नाही, ज्याची थोडी त्यांनी कापून केली तरी चालेल. तर आम्ही आता 2 खोडे तर हार्वेस्टरनी केलेत आणि 1 खोडं कापायचं ठेवलं आहे. तर आता पाहू कोण दोन्ही खोड्यामध्ये कसं म्हणजे कोणती तूर जास्त निघती, कापलेली का हार्वेस्टरनी केलेली. त्यामुळे आज आम्हाला तूर गोळा करायला जायचं आहे परत तिकडंच. तर चला मग. आणि आज काही ते स्पेशल पण होणार ते पण दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आज 31 डिसेंबर आहे, नवीन वर्षाची मला काहीतरी म्हणजे नवीन सबस्क्रायबर वाढवून द्या. तर चला मग. पडलेले उन्हामुळे जरा थंडी कमी झालेली आहे. आणि हे आमचे चिंचाचे झाडं तुम्हाला मी त्या दिवशी ब्लॉगमध्ये पण दाखवले होते, पण तरी पहा चिंचा किती आल्यात. आणि इकडं आमचं घर, ते नारळाचे झाडं. त्याला तुम्हाला आमची विहीर दाखवतो. एकदा तर दाखवलेली याच्या आधी, तर आता परत एकदा दाखवतो. ही आमची खूप जुनी विहीर आहे, माझ्या आजोबा असताना त्या काळातली विहीर ही. पाहू शकता पाणी किती आहे वरपर्यंत. आणि पूर्ण ही विहीर पूर्ण दगडी काम केलेलं आहे या विहिरीचं. तर आता तूर वगैरे झाले करून. आणि नेमकं काय झालंय, तुरीचे भाव मध्ये मागच्या आठवड्यात 11, 12, 10 असेपर्यंत रेट होते तुरीचे. आणि नेमकं सरकारने आता काय केलं की रेट लगेच उतरवले. आता तूर किती 8-7 हजारापर्यंत घेऊ राहिलेत. म्हणजे जी आपण आयात निर्यात म्हणतो, तर जे बाहेरून माल मागवायचा असतो म्हणजे दुसऱ्या देशातले लोक येऊन आपल्याकडे माल विकतात, तर त्यासाठी सरकारने काही शुल्क ठेवलं नाही आहे. आणि जेव्हा आपल्या शेतकऱ्याचा ज्यावेळेस कांदा निघत होता त्यावेळेस सरकारने निर्यात बंद केली होती. आपला माल फक्त इथं आपल्या याच्यातच विकायचा, भारतामध्ये विकायचा, बाहेर पाठवायचं नाही. आणि आता शेतकऱ्याची तूर आली तर बाहेरून डाळी वगैरे मागवल्यात आणि शेतकरी तूर म्हणजे रेट कमी उतरवलेत. असं सरकार का करत असतं काय माहीत नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं अशी माझी एक विनंती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मी आलो आता कौड न्यायला. इथं आमच्या लिंबूच्या शेजारी झाड आहे आणि मला हे कौड भेटला नाही, एकच भेटला आहे पण भेटला आहे. पाहू शकतो वरती किती कौट आहेत, पण ते काय पडानात. तर कोणाला कौट आवडत होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आधी ते चालली तुरीची कापणी. अभी गाँव से लेके आता चलो 4-5 लेकर आइए. कोई अच्छे होंगे नहीं, एक भी नहीं 5 लेकर आइए. 5 लेकर बस बात ऐसे नहीं है. वीडियो कर रहे हो? हाँ ठीक है, कर लो. आधी तुरीची कापणी करायची आणि याच्यातून पाहू शकता आता किती तूर होती काय. जी हार्वेस्टरनी केली ती आणि ही कापून दोन्हीपैकी कोणती जास्त होती ती पाहिजे. आता खोडे तूर होती आणि हे इकडचे खोड आहे. तर ही तूर आम्ही आता उक्ती दिलेला कापायला. आणि ही जे खोड आहे तुरीचं हे आम्ही हार्वेस्टरने करून घेतलं आहे. याच्यात पाहू शकता हे बघ कशी इथं शेंगा राहिल्यात खाली. हे बघ हे राहिलं आहे
त्याचबरोबर पाहू शकता हा ढाकळा कसा खाली पडला आहे. तर असे भरपूर ढाकळा पडला आहे खाली. तिथं मध्ये पाहू शकता तेवढा 10-15 गोण्या आम्ही एका वरच्या खोड्यातला तूर गोळा केली शेंगाची. आणि आता हे मधलं खोडं राहिले गोळा करायचं. तर आज हे खोडं गोळा करायचे, त्याचबरोबर हे खालचे तूर कापू राहिलेत. आज एवढे दोन्ही कामं करायचेत. तर चला तुम्हाला वरचं खोडं. तर इकडे एक खोड आहे वरती, इथं ते एक तुरीचं होतं. तर त्या खोड्यातले मी पूर्ण तूर गोळा केलेली आहे. आणि पाहू शकता एवढ्या गोण्या त्या शेंगा निघलेल्या आहेत. तर आता कसं करायचं सांगा बरं तुम्हीच. एवढी तूर जर खाली पडली म्हणजे निम्म्याला निम्मी तूर खाली पडते. जर समजा 100% असेल त्यातलं 75% आपल्या शेतकरी भेटते आणि त्याचबरोबर 25% खाली पडते. त्यामुळे आम्ही परत काल 2-3 जण रोजानी कामाला लावून त्यांच्याकडून शेंगा गोळा करून घेतलेल्या आहेत. आणि मग खालचं कापायचं बाकी आहे. तर दोन्ही सोबत एक मळणी यंत्र बोलवायचं आणि खालच्या शेंगासोबत हे शेंगा पण करून घ्यायच्यात. त्यामुळं चला ह्या खोड्यातल्या पण शेंगा गोळा करायच्यात. ह्या शेंगा निघलेल्या आहेत. तरी एवढ्या शेंगामध्ये एक गुणी तरी शेंगा म्हणजे तूर होईनच. मग एवढे जर नास्तूक होणार असती तर कसं करायचं हार्वेस्टरनी. त्यामुळे आम्ही डायरेक्ट मग तिकडे खालच्या त्या लोकांना कापायला तूर दिलेली आहे. तूर कापायची म्हणले थोडासा ताण होणारच, कुदबा होतोच. कारण त्या लोकांच्या पाठीमागे थांबा. जर उगतं जरी दिलं तरी मग ते लोक कापतात, त्यांच्याकडून गोळा करून फक्त मशिनीने करून घ्यायचं. येऊन काय खर्च एकच होतो. हार्वेस्टरला पण तेवढेच पैसे लागतात, प्लस मळणी यंत्राला पण तेवढेच पैसे लागतात. परंतु जर तुम्हाला काही करायचं असेल तुम्ही थोडं विचार करून करत जा. कारण म्हणजे त्या मळणी यंत्राने कापून काय होतं, खर्च येऊन येतो, फक्त थोडासा कुदबाव लागतं. पण हार्वेस्टरने केलं पण परत गोळा करायला आत बस लागतं. त्याच्यामुळे एकदाच जरा विचार करून करून राहिल्यात. तर पाहू शकते त्यांनी गुणीत किती शेंगा गोळा केल्यात. फक्त तिथून इथपर्यंत आला तर तेवढी गुणी भरली आता शेंगानी. तर पहा किती शेंगा निघून राहिलं. तर हे पाहू शकता हे असे ढगळे खाली पडून राहिलेत. तर मग नेमकं काय होतं, ती मशीन फक्त काडके कापून घेते आणि शेंगा खालीच ठेवून जाते. मग काय आपण काडके कापायचे पैसे देत असो का मशीनवालीला. येलो भाभी. तर चला ते लोकांना आता आम्हाला कामाला आलीत म्हणले पाणी वगैरे द्यावं लागेल. तर मला आता मोटर चालू करून त्याला पाणी भरून ठेवावं लागेल. तर आता खालच्या विहिरीवर जाऊन मोटर चालू करू, इथं पाईपलाईनला पाणी भरू. तर चला मग. म्हणजे शेततळ असं आहे की तिथं कागद वगैरे काय नाही टाकला आहे, फक्त ते पावसाळ्यात पाण्याने भरतं हे वालं. आणि इथं शेततळ त्याच्या पलीकडून तिथं विहीर आहे. म्हणजे हे शेततळ सगळं पाणी इथून जिरून तिकडं विहिरीमध्ये येतं आणि आमच्या विहिरीचं पाणी वाढत असतं. आम्ही याच्यात कागद वगैरे काय टाकलं नाही, पण याचं चाललंय नियोजन कागद वगैरे टाकायचं याच्यामध्ये. विहीर आणि ह्या विहिरीला काही कठाडा वगैरे नाही, कारण माझ्या आजोबांच्या काळामध्ये ही विहीर बांधलेली आणि स्वतः आजोबांनी ही विहिरीचं काम केलेलं आहे. आणि इथं आहे उंबर आणि उंबरच्या खाली तिथं गणपती आहे. आम्ही दर सणाच्या वेळेस त्या गणपतीची पूजा करत असतो. आणि हा उंबर पाहू शकता किती उंच आहे आणि खूप सावली इथं उंबराची पाहू शकता. आणि इथं आहे रामफळाचं झाड, हे पण माझ्या आजोबांनीच लावलेलं आहे. माझ्या आजोबांनी खूप सारे झाड लावलेले इथं फळांचे वगैरेचे. हे रामफळाचं झाड आहे, हे पाहू शकता रामफळ. तर इथं पण आहेत 1-2. तुम्ही रामफळ कधी खाल्लेलं आहे का? जर खाल्लं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नसलं खाल्लं तरी पण सांगा मला. तुम्ही कमेंट करायला कंजूसी का करत असतात मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि इकडे विहिरी आणि ह्या पेटीमध्ये हे स्टार्टर इथं चालू केलं का इथलच्या विहिरीतली मोटर चालू होती आणि इथलचं पाणी तिकडं कारखान्यावर जातं, कारण इथून आम्ही पाईपलाईन नेलेली तिथपर्यंत.